ढगांच्या कुशीत बसलेलं दंडोबा आणि तिथले ऐतिहासिक मंदिर आहे, खूपच मस्त. तर हाय भाऊनो, मी तुमचा अवना ब्लॉगर. तर मागल्या ट्रॅव्हलिंग लोकेशनच्या व्हिडिओ मध्ये ना 2-3 भावांची कमेंट आलते की दंडोबाला जा. तर आज आपण चाललोय दंडोबाला. मी सकाळ पारीच निघायचं म्हटलेलं, कारण सकाळ पारी वातावरण पण मस्त असते आणि थोडा पाऊस पण चालू होता. आणि संघ आपल्या छोट्या पॅकेटला पण घेतला आणि धरले आपले दंडोबाची वाट. काय जणांना दंडोबाचं लोकेशन माहित नसेल तर त्यासने मी व्हिडिओच्या शेवटीला सांगेन, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जाता कुर्ली मधल्या घाटातनं वातावरण एवढं शेवट दिसत होतं ना, एक नंबर. नंतर तिथनं थेट एंट्री मारली दंडोबाच्या कमानीमधून. दंडोबावरती जाता इथल्या तिथल्या लोकेशनला न थांबता डायरेक्ट पोहोचलो दंडोबाच्या मेन लोकेशन वरती. तिथं पहिला गाडी लावून घेतली आणि आता पहिला म्हटलं महादेवांचं जाऊन दर्शन घेऊन येऊया. मंदिर आणि मंदिराजवळील सगळं काय एवढं दुकानाने भरलेलं ना, शेवटच दिसत होतं. काहीच नाही, तुम्हाला वर गेल्यावर धावतो नजारा कसला दिसतोय. पहिला महादेवांचं दर्शन घेऊया. मंदिराच्या गुहेमध्ये जाऊन महादेवांच्या पिंडीचं दर्शन घेतलं. आता इथलं दर्शन झालं म्हटलं आता वरच्या साईडला जाऊया, तुम्हाला सगळं धावतो. आता वरती आलेलाच आहे ना, स्टार्टिंगला दंडोबाचा सगळा एकूण नकाशा दिलेला आहे बघा. वर आले असं फिरण्यासाठी बसण्यासाठी लाईट बीट सगळं एकदम मस्तपैकी केलंय. आणि वातावरण काय भावनं दिसतंय, धुकाड बिकाड जन्नतच आहे. थांबा इथं वर भगवा झेंडा आहे ना, इथं वर जाऊन तुम्हाला धावतो सगळा नजारा. ही बघ चढलो वर आलोया. आता कसा दिसतोय बघा सगळा नजारा. भावना असलं वातावरण बघून सगळं बघून मनाला एवढा आनंद वाटत होता ना, शब्दात बोलू शकत नाही. भावना इथलं मंदिर गुहा लय काय धावलेलं आहे, पण मी ती धावणार पार्ट 2 मध्ये, कारण हा व्हिडिओ आहे ना लयच मोठा होईल. आता तुम्हाला लोकेशन सांगतो, इथलं मॅप वरती आहे ना दंडोबा हिल्स म्हणून टाका, सांगली जिल्ह्यातलं तुम्हाला दावल, तिथं या. तर चला आता पार्ट 2 मध्ये भेटतो, सगळं धावतो दंडोबावरचं तुम्हाला.